नाशिक पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणातील सिन्नर बायपासचा मोठा टप्पा पार झाला असून बायपास वाहतुकीसाठी खुला झाला आहे। सिन्नर गावाच्या बाहेरून माळेगाव MIDC ते गुळेवाडी दरम्यानचा 9.5 किलोमीटरच्या रस्त्यानं सिन्नरकरांची वाहतुकीच्या समस्येपासून सुटका होणार आहे। यापूर्वी नगर पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी सिन्नर गावाशिवाय पर्याय नव्हता। त्यात शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गर्दी, मालवाहू ट्रक्स, अवजड वाहनं, स्थानिक वाहतूक असल्यानं सिन्नर गाव पार करण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागायचा। मात्र बायपास सुरू झाल्यानं तेच अंतर आता 9 ते 10 मिनिटांवर आलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी। नाशिक पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम गेल्या काही दिवसापासून झपाट्याने वेगाने सुरू आहे आणि त्यातला महत्त्वाचा टप्पा सिन्नर बायपासचा हा पूर्ण झालेला आहे। आपण बघत आहोत हा सिन्नर बायपास आहे। हा साधारणतः 9.5 किलोमीटरचा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। 2 दिवसापासून इथून पुण्याला जाणारी नियमितपणे वाहतूक सुरू झालेली आहे। याआधी सिन्नर गावामधनं ही वाहतूक जात होती, त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडीचा सामना सिन्नरकरांना दररोज करावा लागत होता। विशेषतः सकाळ आणि सायंकाळ ही मूळतः वाहतूक कोंडीमध्ये जात होती। इथून सिन्नर जे शहर आहे, जे गाव आहे, ते क्रॉस करण्यासाठी वाहन चालकांना 20 ते 25 मिनिटाचा कालावधी लागत होता। मात्र आता हा 9.5 किलोमीटरचा रस्ता झाल्याने तेच अंतर केवळ 8 ते 9 मिनिटांमध्ये पार केलं जाणार आहे। माळेगाव MIDC पासून ते पुढे पुण्याच्या दिशेने असणाऱ्या गुळेवाडीपर्यंतचा हा 9.5 किलोमीटरचा रस्ता आहे। 4 लेन आहे आणि या 4 लेनची प्रत्येक बाजू ही साधारणतः 9 मीटर लांबीची आहे। त्यामुळे मोठा असा रस्ता झालेला आहे आणि वाहतुकीला सुलभ होणार आहे। खरं तर सिन्नरच्या माळेगाव MIDC मध्ये दररोज अवजड वाहने येत असतात, त्याच्यामुळे देखील वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती। सिन्नरची स्वतः तिथल्या स्थानिक नागरिकांची वाहतूक आणि इथून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या, शिर्डीकडनं इकडे येणाऱ्या गाड्या, त्याचबरोबर नाशिकहून पुणे नगर या दिशेने जाणाऱ्या सर्वच गाड्यांची कोंडी सिन्नर गावामध्ये होत होती। मात्र हा बायपास झाल्यामुळे आता या समस्येपासून सर्वांना सुटकारा मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।